नमस्कार. IPL मध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज या ठिकाणी एक थोडासा वेगळा विषय घेतलेला आहे. आजूबाजूला नाशिकच्या क्षेत्रात, साहित्यिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अनेक उपक्रम घडत असतात. या उपक्रमाची थोडीफार तरी नोंद आपण घ्यावी असं मला फार मनापासून वाटतं. आणि म्हणूनच असा एक उपक्रम नाशिकमध्ये जो सुरू आहे, पुस्तकावर बोलू काही, गिरणा गौरव प्रतिष्ठान यांच्या वतीने हा उपक्रम सुरू आहे. आणि त्याचा 50वा कार्यक्रम, सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम हा 23 तारखेला संपन्न होत आहे. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मुद्दाम या ठिकाणी गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांना निमंत्रित केलेले आहे आणि त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. पवारजी, नमस्ते सर. नमस्ते. पवार हे प्रतिष्ठानचे अध्यक्ष तर आहेत, पण या प्रतिष्ठानच्या वतीने 1999 पासून विविध उपक्रम ते या ठिकाणी त्यांनी सुरू केलेले आहेत. अनेक मान्यवर, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार वर्ष 2 वर्षाआड ते करत असतात. शेकोटी लोककला साहित्य संमेलन हा एक वेगळा उपक्रम फक्त नाशिकमध्येच माझ्या मते होत असेल. 2 संमेलनं आतापर्यंत झालेली आहेत, ते गिरणा प्रतिष्ठान आयोजित करतं. त्याचबरोबर गिरिजा महिला मंच, मुक्काम पोस्ट गिरणा गौरव, टाइम बँक असे त्यांचे विविध उपक्रम गिरणा गौरव तर्फे सुरू असतात. परंतु आज मात्र मी या ठिकाणी जो मुख्य विषय आहे तो म्हणजे पुस्तकावर बोलू काही, या संदर्भामध्ये त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं की हा उपक्रम तुमच्या डोक्यामध्ये कसं काय आलं की हा सुरू करावा, म्हणजे तुझी कल्पना कशी काय सुचली. कारण नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयामध्ये किंवा इतर वाचनालयामध्ये पुस्तकाच्या संदर्भामध्ये पुस्तक मित्रमंडळ वगैरे कार्यक्रम 1-2 महिन्यांनी होत असतात. तर त्यातच वेगळेपण घेऊन तुम्ही या ठिकाणी हा सुरू केलेला आहे. तर त्याचं एक वैशिष्ट्य सांगा आणि ही कल्पना तुम्हाला कशी सुचली. सर नमस्कार. नमस्कार. गेल्या 25 वर्षापासून गिरणा गौरव प्रतिष्ठान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असे वेगवेगळे उपक्रम राबवतो की जेणेकरून त्याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दखल घेतली जाते. त्यामध्ये पुरस्कार असेल, त्यामध्ये अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलन असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेऊन ते पूर्णत्वास नेणं हा गिरणा गौरव प्रतिष्ठानचा एक चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे. आणि वाचन संस्कृतीला किंवा चळवळीला एक हातभार मिळावा. कारण लेखक कसा असतो की बऱ्याचदा तो पुस्तकं लिहितो, परंतु ते वाचत नाही कोणी, आणि ती पुस्तकं अशीच बाजूला पडतात, खपतही नाही. आणि मग त्या पुस्तकावर नेमकी काय आहे, तर ते प्रत्यक्ष त्या पुस्तकावर बोलण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष लेखकालाच आम्ही आमंत्रित करतो. आणि मग त्याला 1 तासामध्ये त्याने त्या पुस्तकामध्ये काय मांडलंय हे त्या वाचकांना किंवा रसिकांना कळावं. आणि म्हणून हा अभिनव उपक्रम आम्ही सुरू केला आहे. आणि आता आम्ही हा सुवर्ण महोत्सव साजरा करतोय. आणि सगळ्या नाशिकमधल्या सगळ्या साहित्यिकांचा आमच्यावर मनापासून प्रेम असल्यामुळे सगळ्या साहित्यिकांनी कुठेही मोठेपणा न दाखवता, आपल्या हेवे दावे न घेता किंवा कुठेही म्हणजे काही न करता, अहमपणा बाजूला ठेवून आणि त्यांनी या चळवळीमध्ये सहभाग नोंदवला, याचा आम्हाला फार मोठा विशेष आनंद होतो. आता हे 50 म्हणजे पुष्कळदा कार्यक्रम रद्द होतात, जाऊ दे बाबा आता कशाला सुरुवात करायची. सुरुवात चांगली होते, बरोबर, परंतु पुढे ते बंद पडतात. असे अनेक संस्थांचं झालेले. बरोबर आहे. सतत तुमचे या ठिकाणी 50 भाग झालेले आहेत. बरोबर. कुठेही मला वाटतं खंड पडलेलं नाही, काही अडचणी जरी असल्या तरी. तर याचं एक वैशिष्ट्य काय सांगाल की सर, मला पु ल देशपांडेंनी एक पत्र लिहिलं होतं, दिसा माझी रोज वाचत जा आणि उजाळ रानावर एक झाड लावत जा. नदी कधीच कोणासाठी थांबत नाही, अविचल, निरंतर आणि समर्थपणे वाहत राहते. आणि म्हणून मी जेव्हा हे काम हातात घेतलं 99 पासून, तर एका नदीच्या नावाने संपन्न होतो माणूस. जसं की कृष्णाकाठ म्हटल्यानंतर यशवंतराव चव्हाण, नाशिक म्हटलं की कुसुमाग्रज, आळंदी म्हटलं, इंद्रायणी म्हटलं की ज्ञानेश्वर, ह्या सगळी माणसं ही नद्यांच्या रूपाने संपन्न होत गेली. गिरणा नाव कसं काय तुम्हाला? गिरणा ही नदी आहे आणि केमच्या डोंगरावरून 7 नद्या उगम पावतात. त्यामध्ये कादवा आहे, नार पार आहे, ब्रह्मगंगा आहे, गिरणा आहे.
आणि गिरणा ही पुढे तापीला भेटते आणि दक्षिण काशी होते. बरं बरं. आणि म्हणून याच गिरणाच्या काठावर कवी केशव सुताने 2 कविता लिहिल्या, शिपाई आणि तुतारी. बरं. याच गिरणाच्या काठावर झाशीच्या राणीचं जन्मस्थान आहे, लता मंगेशकरांचा आजोळ आहे, उद्योगपती डॉक्टर भवरलाल जैन, मधुकरराव चौधरी, नादो महानोर, डॉक्टर भवरलाल जैन अशी दिग्गज मंडळी याच मातीतून पुढे आले आणि नदीच्या रूपाने ते सुजलाम सुफलाम झाले. आणि म्हणून नदी ही कधीच कोणासाठी थांबत नाही, ती अविचल, निरंतर आणि समर्थपणे वाहत राहते. आणि म्हणून गिरणा गौरव प्रतिष्ठानने गेल्या 25 वर्षापासून कुठेही कोरोनाचा काळ जरी असेल तरी ते कुठेच थांबले नाही. त्यांनी जे हातात काम घेतलं ते अखंडपणे आज हे चालू आहे. आणि नदी जशी थांबत नाही त्याप्रमाणे आम्ही हे पुस्तकावर बोलू काही, जो मंगळवार आणि दर शुक्रवारी जो कार्यक्रम असतो, हे मला जरा आश्चर्य वाटतं. हो, खरं आठवड्यातून 2 वेळा येणं. हो हो बरोबर. आणि हुतात्मा स्मारकासारख्या ठिकाणी, मध्यवर्ती ठिकाणी, चांगलं ठिकाण आहे, म्हणजे जागाही तुम्हाला चांगली मिळालेली आहे. परंतु सगळ्या ठिकाणाहून इतक्या लांब येणं, तरी लोक मंगळवारी शुक्रवारी येतात. बरोबर. तुमचा काय अनुभव आहे यावर? सर, बऱ्याच लोकांनी मला फोन पण केले की तुम्ही हा कार्यक्रम महिन्यातून एकदा घ्या किंवा 2दा घ्या, म्हणजे 15-15 दिवसांनी घ्या. परंतु नाशिकमध्ये मी जेव्हा अभ्यास केला तर त्यावेळेस आज आम्ही 26 फेब्रुवारी 2008 पर्यंत आम्ही बुक आहोत. अरे बापरे. नाशिकमध्ये एवढे साहित्यिक आहेत. म्हणजे पुढे इतके दिवस हा कार्यक्रम चालणार आहे? किती? 26 फेब्रुवारी 2028 पर्यंत. अरे बापरे. हो, म्हणजे नाशिकमध्ये एवढे साहित्यिक आहेत. आणि मग एवढे साहित्यिक या जन्मात तर पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही मंगळवार आणि शुक्रवार हे सातत्याने हा कार्यक्रम आम्ही सुरू ठेवण्याचा संकल्प घेतला. त्यांचं एक वेळापत्रक वगैरे केलंय का? त्याचं वेळापत्रक केलं सर आम्ही. बरं बरं. म्हणजे कुणालाही कधी बोलवायचं असं काही नाही? त्यांना ती तारीख दिलेली, ती तारीख म्हणजे तुम्हाला एवढा आत्मविश्वास कसं असतं की माणसाने नेहमी सकारात्मक असलं पाहिजे. आणि स्वामी विवेकानंद म्हणतात की तुम्ही नेहमी सकारात्मक जगा, आणि जे लोक निगेटिव्ह जगतात, नकारात्मक जगतात, त्या लोकांच्या आसपास वावरू नका, कारण तो संसर्गजन्य रोग आहे. अगदी बरोबर. आणि म्हणून अतिशय सकारात्मक, बी पॉझिटिव्ह पद्धतीने तुम्ही हा कार्यक्रम राबवता. आणि तुम्ही 2028 पर्यंत फेब्रुवारीमध्ये कोणाचं व्याख्यान असेल हे आज तुमच्याकडे नोंद आहे, म्हणजे तर त्यामुळे लोकांचा विश्वास या पुस्तकावर बोलू काही या उपक्रमावर आहे. आणि म्हणून लोक आपुलकीने या ठिकाणी येतात. आणि सगळ्या साहित्यिकांना, म्हणजे नवीन जुने साहित्यिक असतील, आता लिहिणारे, म्हणजे नवीन लिहू पाहणारे जे काही साहित्यिक आहेत त्यांना आपण बोलावं कसं, कारण पुस्तक लिहिणं सोपं असतं, परंतु त्याचे विचार मांडणं किंवा लोकांना त्याच्याविषयी भाष्य करणं हे फार अवघड गोष्ट आहे. कारण आपण प्रत्येकाला 6 ते 7 1 तासाचा वेळ देतो. आणि त्या 1 तासामध्ये त्या माणसाने त्या पुस्तकात, म्हणजे 300 पानाचं पुस्तक असेल किंवा 200 पानाचं पुस्तक असेल, 1 तासामध्ये त्यांनी ते पुस्तकावर जे लिहिलं, त्यांनी जे आपल्या भावना व्यक्त केल्यात ते मांडण्याचं व्यासपीठ आपण खऱ्या अर्थाने तयार करून दिलंय. आणि मग खऱ्या अर्थाने तो साहित्यिक, तो लेखक, तो मुक्त होतो. म्हणजे जे एक पुस्तक जरी झालं असले तरी तसं काही तो किती मोठा आहे किती लहान आहे याच्याबद्दल काहीच नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही यामध्ये असा भाग नाही केलेला किंवा म्हणजे आपण कविताच घेतल्या पाहिजे किंवा कथा संग्रह घेतला. आम्ही कोणताही लेखक असेल ज्याने जे मांडलं ते आपण या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. मग तो या नाशिक जिल्ह्यातला असेल, ग्रामीण भागातल्याच कविता असेल किंवा शहरातल्या, असं नाही, असं आम्ही कोणताही भेदभाव केलेला नाही. आम्हाला जो वाटला, जो भावला त्या माणसाचं आम्ही नाव घेतलं. आणि महिनाभरातच आमचं प्लॅनिंग असतं, त्यामुळे त्यात आम्ही बदल करू शकत नाही. मी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो होतो आणि अनेक कार्यक्रमामध्ये मी जात असतो. या हुतात्मा स्मारकामध्ये कार्यक्रमाला वेळ ठरलेली 6ला सुरू होतो, साधारण 7:10 तो चालतो. म्हणजे इतकं वेळेत असल्यामुळे लोक सातत्याने येतात असं मला वाटतं. नाहीतर एखादं व्याख्यान कधी सुरू होईल, कधी संपेल हे काही लोकांना माहित नसतं. पण तुम्ही वेळेचं बंधन जे घातलेलं आहे, जे इतर कुठल्याच संस्थेला जमलेलं नाही, कुठल्याही कार्यक्रमाला जमलेलं नाही, त्याच्यामुळे लोक कार्यक्रमाला येण्याचं टाळतात. पण तुमच्याकडे येण्याचं कारण म्हणजे तुम्ही वेळेत सुरू करता आणि वेळेत संपवता. मग अशा वेळेला लेखकाला जरा आवडण्यासारखं होत असेल ना? लेखकाला तर खूप बोलावंसं वाटतं, कारण 200 पानाचं पुस्तक असेल किंवा 300 पानाचं पुस्तक असेल तर तो 1 तासामध्ये मांडू शकत नाही. परंतु त्यातून जो संदर्भ असतो तो त्या रसिकांना कळला तरी त्या पुस्तकात नेमकी काय आहे हे ऑटोमॅटिक लोकांना कळतं. आणि या उपक्रमातून आम्हाला आजपर्यंत 50 लेखकांना भेटता आलं. 50 लेखकांच्या पुस्तकावर आम्हाला त्यातला संदर्भ काय आहे हे कळलं. आणि त्यामुळे या परिवारावर किंवा या उपक्रमावर अनेक लोक, म्हणजे अनेक रसिक दाद देतात आणि उत्स्फूर्तपणे ते प्रतिसाद देतात आणि उपस्थित राहतात. याचा आम्हाला सर्वात मोठा आनंद होतो.
तुम्हाला फार मोठ्या गर्दीची अपेक्षा नाही, गर्दीची अपेक्षा कारण नेहमी साधारण 30-40 लोक येतात. हो, ते खूप गर्दी पाहिजे आणि गर्दी असले म्हणजे झालं. गर्दी लोक असले की ज्यांना पुस्तकातलं कळतं, की ज्यांना लेखक काय म्हणतो हे कळतं, तीच माणसं आपल्या बरोबर पाहिजेत. आपल्याला उगीच गर्दी करून आणि उगीच तो फापट पसारा करण्यात मजा नाही. हो, कारण माणसाला आज आचार विचार आणि संस्काराची फार गरज आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर. भाकरी आज कोणी विकत घेऊ शकतो, परंतु विचार कोणी देत नाही. आणि या 50 भागामध्ये सुवर्ण महोत्सव आम्ही जो साजरा करतो, या 50 भागामध्ये ज्या साहित्यिकाने अतिशय भावनेने, अतिशय उत्कटपणे, की ज्यांनी शब्दांचा गुंता सोडवत भावनांचा वेध घेतला, अशी साहित्याची मेजवानी लोकांना मिळाली. त्यामुळे आम्ही आज तरी साहित्याच्या बाबतीत किंवा विचारांच्या बाबतीत खूप श्रीमंत समजतो. हा आमचा मोठेपणा वाटतो आम्हाला. आणि अशी तुमच्यासारखी माणसं, म्हणजे त्यामध्ये नरेश महाजन सर असतील, उत्तमराव कांबळे असतील, विवेक उगलबोगले असतील, नानासाहेब बोरस्ते असतील, अलका दराडे असतील, सुमती पवार असतील, लक्ष्मण महाडिक, प्रकाश होळकर, सगळे चांगले धोंडगे, एकनाथ पगार, विजयकुमार मिठे, अशी दिग्गज माणसं आमच्या व्यासपीठावर आलीत. आणि त्यांनी कोणत्या प्रकारचा म्हणजे आडेवेडे न घेता त्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला, याचा आम्हाला विशेष आनंद होतो. बरोबर. आता हे तुम्ही एकटं करता, आणखीन काही टीम सहकारी बोलू काही, याच्यासाठी आम्ही आता 15 लोकांची कमिटी केली. बरं. कारण हा 2008 तुम्हालाही सुद्धा काही अडचणी येत असतील. 5 वर्षामध्ये हा उपक्रम सुरू ठेवायचा आहे. बरं. कोणत्या प्रकारचा, काल आम्हाला म्हणजे काल परवाच आम्हाला लोकांचे फोन आले की का पाऊस आहे, नंतर मध्ये तरी भारत बंद होता, त्या दिवशी बऱ्याच लोकांचे फोन आले की का तुम्ही हा उपक्रम आज बंद ठेवणार का. म्हटलं का, तर म्हणे भारत बंद आहे. म्हटलं थांबणार नाही. नदी ज्याप्रमाणे अविचल निरंतर समर्थपणे वाहते, त्याप्रमाणे हा प्रवास सुरूच राहणार आहे. याच्यात काही रामकृष्ण आले गेले त्या वंचका उशीच पडले, तर त्याप्रमाणे हा जो प्रवास आहे, हा जो उपक्रम आहे, हा सातत्याने कोणतीही अडचण न येता ती सातत चालू राहील, यात मात्र शंका नाही. मला वाटतं हेच या उपक्रमाचं वैशिष्ट्य आहे, कारण असा उपक्रम इतका सातत्याने सुरू राहणारा हा कुठेही नाहीये. संस्था मोठी असली तरी हा उपक्रम छोटा, पण तरी लाख मोलाचा आहे असं मला वाटतं. कारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे भाकरीची सोय होते, पण विचारांची सोय होणं फार महत्वाचं असतं. कारण तुम्ही चांगलं वाचलं, चांगलं ऐकलं, तरच या ठिकाणी तुम्हाला नीट उभं राहता येतं. मनाला एक प्रकारची प्रेरणा मिळते, मनाला एक ताकद मिळते, आणि आयुष्यात येणाऱ्या अडचणींना मार्ग हे पुस्तक दाखवत असतं. आणि म्हणून पुस्तकावर बोलू काही हा उपक्रम अतिशय सातत्याने सुरू राहावा अशी मलाही इच्छा वाटतेच आहे. आणि त्यामुळे तुम्ही फार कष्ट घेतात. आणि सुरेश पवारांचं एक वैशिष्ट्य की एकदा कितीही अडचणी येऊ, त्या अडचणींना दूर करून पुढे जाणं. का त्यांनी आता हे जे शेकोटी लोककला संमेलनाला 2 वर्ष त्यांनी उपक्रम घेतला, इतक्या अडचणी आल्या, पण त्यांनी ते अतिशय यशस्वी करून टाकलं. आणि मला वाटतं हाही उपक्रम 28 सालापर्यंत त्यांनी आयोजित केलेला आहे. फार कौतुक वाटतं. आणि ज्यांना पुस्तकाची आवड आहे, काहीतरी नवीन पुस्तकाची ओळख व्हावी असे वाटतं, त्यांनी जरूर या गिरणा गौरवच्या पुस्तकावर बोलू काही या कार्यक्रमाला जावं. कार्यक्रम वेळेवर सुरू होतो, वेळेवर संपतो, त्यामुळे त्यात कंटाळवाणेपणा काही येत नाही. हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे, जे फारसं कुठं दिसत नाही. म्हणून जेव्हा शक्य आहे मंगळवार शुक्रवार हुतात्मा स्मारकामध्ये हा कार्यक्रम भरतो. आणि मी या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला खूप सदिच्छा देतो. आणि 100व्या कार्यक्रमालाही आपण असेच त्यांच्याशी गप्पा मारूया. आपण या ठिकाणी आज आलात, वेळात वेळ काढून. आणि सर एक मुद्दा, बोला ना. आपण नाशिकच्या साहित्यिकांची वारी पांडुरंगाच्या दारी हा भारतातला नव्हे तर जगातला पहिला उपक्रम सुरू केला. बरं. आणि आपण चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सुद्धा आपण पुस्तकावर बोलू काय हा उपक्रम राबवला त्या ठिकाणी. बरोबर. आता गेला होता तो. आम्ही मंगळवारी आषाढी एकादशी निमित्त अरे वा तिथे गेलो होतो. मंगळवार स्वतंत्र गाडी करून 50 साहित्यिक नाशिक मधून घेऊन गेलो होतो. अरे वा. आणि नाशिकच्या जवळजवळ 287 पुस्तकांचं, नाशिकमध्ये जेवढे साहित्यिक आहेत त्यांची जेवढी पुस्तकं आहेत त्यांचे सगळे पुस्तकं आपली पांडुरंगाला आपण अर्पण केले. अरे वा. हो. लोक फूल बेल नंतर काय ते प्रसाद वाहतात, परंतु आम्ही नाशिकच्या साहित्यिकांचे जे पुस्तक आहेत, जे साहित्य आहे, ते आम्ही पांडुरंगाच्या चरणी अर्पण केलं. आणि हा माझ्या मते याची देही याची डोळा आणि सुंदर सोहळा होता असं म्हणून आम्ही, आणि त्याला नावच आम्ही दिलं की नाशिकच्या साहित्यिकांची वारी पांडुरंगाच्या दारी. आणि चंद्रभागेच्या काठा म्हणजे वाळवंटामध्ये
पुस्तकावर बोलू काही जेव्हा हा उपक्रम आम्ही घेतला तर त्यावेळेस अक्षरशः लोकांचे थवेच्या थवे आमच्याकडे येत होते की नेमके हा उपक्रम काय. आणि आम्ही जेव्हा एक सगळी साहित्यिकाची वारी चालली होती पंढरपूरला, तर त्या वारीमध्ये प्रत्येकाच्या हातामध्ये नरेश महाजन सर असतील किंवा उत्तमराव कांबळे असतील त्यांच्या पुस्तकाचं कव्हर आम्ही प्रत्येकाच्या हातामध्ये होतं की अक्षरशः बऱ्याचदा कसं असतं की वारीमध्ये डोक्यावर तुळस असते, विणा असते खांद्यावर आणि टाळं असतात, परंतु आम्ही प्रत्येकाच्या हातामध्ये पुस्तकाचं कव्हर दिलं होतं. 287 लोकांच्या पुस्तकांचे कव्हर प्रत्येकाच्या हातात होते आणि येणारे जाणारे 25 लाख लोक आम्हाला पाहत होते. अरे वा, फारच सुंदर. खऱ्या अर्थाने ही साहित्याची वारी पांडुरंगाच्या दारी हा उपक्रम अतिशय म्हणजे इतिहासात जेव्हा नोंद घेतली जाईल तर त्यावेळेस नक्कीच हा उपक्रमाची नोंद नक्की होईल असं मला विश्वास वाटतो. आणि तुमच्या या पुस्तकावर बोलू काही हा अखंड चालणारा यज्ञ आहे, त्याची नोंद नक्कीच कुठेतरी ठळकपणे घेतली जाईलच असं मला वाटतं. पुन्हा आपण या ठिकाणी या उपक्रमासाठी काही मनोगत व्यक्त करायला आलात त्याबद्दल फार मनापासून धन्यवाद आणि पुन्हा एकदा शुभेच्छा. नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो की पुस्तकांच्या सहवासात कायम राहा आणि त्यासाठी पुस्तकावर बोलू काही असे जे उपक्रम चालू असतात त्यांचा जरूर आस्वाद घ्या. नमस्कार.